नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, शर्वरीच्या विरोधात विक्रांतच्या आईचे कान भरणाऱ्या ऐश्वर्याची जानकीने केली खूप मोठी धुलाई. तिला पकडले रंगेहात आणि त्याचबरोबर इथे आता शर्वरीला मातृत्व देण्यासाठी जानकीने घेतला खूप मोठा निर्णय. तर इथे जानकीने आता शर्वरीला मातृत्व देण्यासाठी सरोगसी मदर होण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे विक्रांतच्या आईला आता सत्य कळलेलं आहे. विक्रांतने आत्तापर्यंत सत्य लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही लपून राहिलं नाही. कारण इथे आता विक्रांतच्या आईला एक गोष्ट माहिती होती की आमच्या खानदानामध्ये असं कुणालाही झालेलं नाही आहे. प्रत्येकाला मुलं बाळं झालेली आहेत, तेव्हा माझ्या मुलाच्या दोष असूच शकत नाही असं विक्रांतच्या आईला खूपच जास्त वाटत असतं. त्यामुळे इथे तिने दुसऱ्यांदा टेस्ट करायला सांगितलेले असते आणि शर्वरीसुद्धा विक्रांतबरोबर दुसऱ्यांदा एका वेगळ्या हॉस्पिटलमध्ये टेस्टसाठी गेलेले असते. कारण आधीचे जे डॉक्टर असतात ते जानकी आणि ऋषिकेश यांच्या रेफरन्सने विक्रांत शर्वरी त्यांच्याकडे गेलेले असतात. त्यामुळे विक्रांतच्या आईचा गैरसमज होतो की कदाचित यांनी डॉक्टर मॅनेज केला असेल आणि म्हणूनच त्यांच्या मुलीमध्ये दोष असताना माझ्या मुलावरती दोष टाकून मोकळे झालेत. तेव्हा इथे विक्रांतची आई त्याला फोर्स करते आणि म्हणते की माझ्या मनाच्या शांततेसाठी तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जा आणि तिथे जाऊन तुम्ही टेस्ट करा. तेव्हा इथे विक्रांत म्हणतो की आई जर म्हणते ना तर आपण जाऊया. शर्वरी नकार देत असताना सुमित्रा म्हणत असते की शरू, असं करू नकोस. जर तुझ्या सासूला असं वाटत असेल की आपले डॉक्टर आहेत म्हणून खोटं बोलतायत, तर तू त्यांच्याबरोबर दुसऱ्या डॉक्टरकडे जा आणि टेस्ट कर. हे बघ, दोष तुझ्यामध्ये निघू दे किंवा विक्रांत रावांमध्ये, दोघांना ही त्रासच होणार आहे आणि तुमच्या दोघांपैकी कुणामध्येही दोष निघाला तरीसुद्धा आम्हाला वाईटच वाटणार आहे. तेव्हा सासूबाईंचं मन राखण्यासाठी तू विक्रांत रावांबरोबर दुसऱ्या हॉस्पिटलला जा. त्याच्यामुळे शर्वरी जातेसुद्धा आणि इथे विक्रांत नेहमीप्रमाणे खोटं बोलतो. तो म्हणतो की रिपोर्ट काही आलेले नाही आहेत, 2 दिवसांनी मिळतील. तेव्हा इथे विक्रांतच्या आईचा संशय बळावतो आणि ती म्हणते की आता मी तुझ्या बोलण्यावरती जरासुद्धा विश्वास ठेवणार नाही आणि ती स्वतः लॅबमध्ये जाते आणि तिथून आता विक्रांतचं आणि शर्वरीचं नाव सांगून मी त्यांची आई आणि सासू आहे असं नातं सांगते. आपलं आधार कार्ड दाखवते आणि ओळख पटवून दिल्यानंतर ती आता त्यांचे रिपोर्ट घेऊन येते. ती म्हणते की त्यांनी जे रिपोर्ट केले ते तुम्ही माझ्याकडे द्या. त्यानंतरला रिपोर्ट वाचल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण रिपोर्टमध्ये सत्य काय आहे ते तिला कळलेलं असतं. कारण दोष हा विक्रांतमध्ये नाही तर शर्वरीमध्ये आहे. हे सत्य आता विक्रांतच्या आईला कळल्यानंतर ती काही शांत बसते का? विक्रांतची आई आता आलेली असते रणदिवेंच्या घरी आणि इथे आता जानकी नेहमीप्रमाणे ओवीला मोबाईलवरून ओरडत असताना ती म्हणत असते की ओवीला अभ्यासाची सवय लागायला नको का? ती आगाऊपणा करायला लागले, त्याच्यामुळे चांगले संस्कार होणं तर गरजेचं आहेच ना. तेव्हा इथे आता विक्रांतची आई म्हणत असते, चांगले संस्कार तुमच्या घरावरती काय चांगले संस्कार आहेत ना ते मला माहिती आहे. तेव्हा जानकी म्हणते, असं का बोलताय काकू? तेव्हा इकडे विक्रांतची आई म्हणते, बरोबरच बोलते ना मी. तुम्ही काय तुमच्या मुलांवरती संस्कार करताय ते कळते मला. मग तुमच्या मोठ्या मुलीवरती शर्वरीवरती का नाही संस्कार केले? तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अहो तुम्ही तिथे काय करताय, तुम्ही इकडे या ना. आणि ती आता विक्रांतच्या आईला खाली उतरवते. त्यानंतरला विक्रांतची आई म्हणते की नाही, मला आता तुमच्या चौघांशी बोलायचं नाही आहे, तर 4 चौघात बोलायचं आहे. अहो तुमच्या मुलीला का माझ्या मुलाच्या गळ्यात बांधलीत, फसवलं तुम्ही आम्हाला. खोटाडे कुठले? तुमच्यासारखीच तुमची मुलगी ही खोटाडी आहे. मला तर आधीपासूनच तिच्यावरती संशय होता, पण आता मला पूर्णपणे खात्री पटली की तिने माझ्या मुलाला नादाला का लावलं. कारण का ती मूल देऊ शकत नाही आहे ना. तेव्हा इकडे जानकी म्हणते की असं का बोलताय तुम्ही? तेव्हा इकडे आता ती म्हणते, तुम्ही माझ्या मुलाला आणि तुमच्या मुलीला आताच्या आता इथे बोलावून घ्या. मला त्यांच्यासमोरच सत्य काय आहे ते सांगायचं आहे. तेव्हा जानकी ओवीकडून मोबाईल घेऊन विक्रांतला फोन करते आणि विक्रांतला म्हणते की तुमच्या आई इथे आल्यात विक्रांत, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर शरूवंशांना घेऊन घरी या, त्यांनी तुम्हालाही बोलावलं आहे. तेव्हा इथे विक्रांत टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो की देवा, याचा अर्थ माझी भीती जी आहे ती खरी ठरली की काय?
तेव्हा विक्रांत शर्वरीला घेऊन रणदीप यांच्या घरी येतो. तेव्हा इकडे आता विक्रांतची आई म्हणत असते की आलात तुम्ही, या या. काय गं, तुझं कुटुंबसुद्धा खोटाड आणि तू पण खोटाडीच आहेस ना. माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवताना तुला काहीच कसं वाटलं नाही गं. खूप तोऱ्यात माझ्यासमोर बोलत होतीस ना. काय झालं शेवटीला, तुझंच नाक खाली झालं ना. तेव्हा शर्वरी म्हणते असं का बोलताय, काय घडलंय काय, तुम्ही माझ्या घरामध्ये तमाशा का करताय. आणि हे बघा, आपल्यामधलं जर काही बोलणं असेल तर ते आपण आपल्या घरी बोललो असतो ना. इथे येऊन तमाशा करायची काय गरज आहे, आरडाओरडा का करताय. चला आपण आपल्या घरी जाऊन बोलूया. तेव्हा इथे आता विक्रांतची आई म्हणते नाही नाही, आपल्या घरी नाही गं, आता तर तुला इथेच राहायचं आहे ना. आता आपल्या घरी कुठेही जायचं नाही. तू आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तू मला का फसवलंस, का माझ्या मुलाला फसवलं, आणि तुझ्यासारखी मुलगी तुझ्या आईवडिलांनी खोटं बोलून आमच्या गळ्यामध्ये का बांधली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राला फार वाईट वाटतं. तेव्हा शर्वरी म्हणते काय बोलताय तुम्ही, मला कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणते सांगते ना, हे घे, हे घे वाच, आणि मोठ्याने वाच, सगळ्यांना कळू दे. तेव्हा शर्वरी म्हणते काय आहे. तेव्हा इथे विक्रांतची आई म्हणते की तुमच्या कमकुवतपणाचा पुरावा आहे, तुझ्या कमकुवत असण्याचा हा पुरावा आहे. घे, तू कधीच आता आई होऊ शकणार नाही आहेस. त्यानंतरला रिपोर्ट वाचल्यानंतर त्याच्यामध्ये तेच लिहिलेलं असतं. वाचल्यानंतर शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा सुमित्रा विचारते काय गं बाळा, काय लिहिलं त्याच्यामध्ये, सांग ना आम्हाला. तेव्हा शर्वरी म्हणते की दोष माझ्यामध्ये आहे, विक्रांतमध्ये नाही. आणि तिला आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा विक्रांत म्हणतो आई हे तू काय केलंस, चल घरी जाऊया. तेव्हा ती म्हणते का रे, दोष तुझ्यामध्ये नसताना सगळा दोष तू तुझ्यावरती का घेतलास, ह्या मुलीवरती सगळा दोष टाकायचा होतास ना तू. तेव्हा इथे आता विक्रांत म्हणत असतो आई झाला तेवढा तमाशा पुरे झाला, चल आता घरी जाऊया. ती म्हणते मी कुठेही येणार नाही आहे, आणि हिलासुद्धा मी घरामध्ये आता घेणार नाही आहे. तेव्हा शर्वरी म्हणत असते की विक्रांत हे सगळं काय आहे, तुम्हाला आधी का नाही सांगितलंस. तेव्हा विक्रांत म्हणतो काय सांगणार होतो मी मुद्दामूनच ही गोष्ट लपवून ठेवली, कारण माझ्या आईला कळलं असतं तर ती अशीच वागली असती, हे मला आधीपासून माहिती होतं. आणि म्हणूनच मी माझ्या आईला काही सांगितलं नव्हतं. त्यानंतर इथे आता ती म्हणते की अशा मुलीला मी माझ्या घरात का ठेवू, जिला कधी मुलंच होणार नाही आहे. शर्वरीला फार वाईट वाटतं, ती रडत रडत तिथून निघून जाते. तेव्हा इकडे विक्रांतची आई म्हणते जानकी तुला माहिती होतं नाही सगळं. तेव्हा जानकी म्हणते हो मला माहिती होतं, पण मी कुणाला सांगितलं नाही, कारण मला विक्रांतरावांनी शपथ दिली होती, शर्वरी वंशांची शपथ, की त्यांना काही सांगायचं नाही म्हणून. मग मी तरी काय करणार होते. मला कळल्या मी विक्रांतरावांना भेटायला सुद्धा आले होते, पण त्यांनी सांगितलं की शर्वरीला काही सांगू नका म्हणून ही गोष्ट मी कुणालाच सांगितली नाही. त्यानंतर इथे आता विक्रांत म्हणत असतो आई हे सगळं मी मुद्दामून केलं होतं, कारण तू शर्वरीला त्रास देशील म्हणून. मला शर्वरीला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नव्हता. तेव्हा इथे सत्य काय आहे ते सगळ्यांना कळलेलं असतं, आणि विक्रांतने का लपवालपवी केली हे सुद्धा सगळ्यांना कळलेलं असतं. त्यामुळे इथे आता विक्रांतची आई तर स्पष्टपणे बोललेली असते काहीही झालं तरी मला वंशाचा दिवा हवा, तरच ही मुलगी घरात येईल, अन्यथा नाही. तेव्हा इकडे आता सगळं काही बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं. तेव्हा इथे सुमित्रा रडायला लागते. जानकी तिला धीर देत असते, जानकी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते जानकी हे सगळं काय झालं गं, त्यांच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली, आपल्या शर्वरीमध्ये दोष कसं काय. तेव्हा इकडे जानकी म्हणते मेडिकल सायन्स खूप पुढे गेले, आपण आपल्या इथे आता शर्वरी वंशांची व्यवस्थित ट्रीटमेंट करूया, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. त्यानंतर इकडे आता ऐश्वर्याला चान्सच मिळतो. ऐश्वर्या म्हणत असते की चला, या रणदिवेंनी मला घरातून बाहेर काढलं होतं ना, मग आता स्वतःची मुलगी जेव्हा संसार मोडून घरी बसेल ना, तेव्हा यांची अक्कल ठिकाणावरती येईल. तेव्हा इथे शर्वरीची सासू आणि तिचं काही व्यवस्थित जमत नाही आहे ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं. ऐश्वर्या आता हळूच विक्रांतच्या आईला भेटायला जाते, आणि तिथे गेल्यानंतर ती म्हणत असते येऊ का. तेव्हा ती म्हणते काय गं आता तुझं इथे काय काम आहे, त्या जानकीसाठी तू सुद्धा मला समजवायला आलीस का जानकीसारखं. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते नाही अजिबात नाही, मी काही तुम्हाला इथे समजवायला वगैरे आलेली नाही आहे, उलट तुम्ही जे काही केलं ना ते योग्यच केलं. तेव्हा इथे आता विक्रांतची आई म्हणते म्हणजे तुला काय बोलायचं काय. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते अहो आता ज्या मुलीबरोबर आपल्या मुलाचं लग्न झालं आहे, तिला जर मुलंच होत नसेल तर अशा मुलीला आपण घरामध्ये का ठेवायचं, बरोबर की नाही. जेव्हा आम्हाला कळलं की विक्रांत रावांमध्ये दोष आहे, तेव्हा माझ्या घरातले लोक
काय काय बोलत होते आणि आता जेव्हा त्यांना कळलं आहे की त्यांच्या मुलीमध्ये दोष आहे, तेव्हा बघा सगळेजण कसे गप्प झालेत. तेव्हा मी काय म्हणते, अहो आता तुमच्या जर घराला वंशाचा दिवाच मिळाला नाही तर त्या सुनेचा फायदा तरी काय? तुमचा वंश पुढे कसं जाणार? जर त्यांना मुलंच नाही झालं तर? आता तुमच्या खानदानाचं नाव पुढे कुणीतरी नेणारा हवा की नको? एकतर तुम्हाला एकुलता एकच मुलगा विक्रांत, तुमचा एकच मुलगा आहे ना, आणि त्याला जर काही मूल बाळ झालं नाही तर मग तुमचा वंश पुढे कसं काय जाणार? तेव्हा इथे आता विक्रांतची आई म्हणते, म्हणून तर मी म्हटलं ना की जर वंशाचा दिवा दिला नाही तर ती माझ्या घरामध्ये येणार नाही, मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देईन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आता मी काय बोलू? तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, आणि जर तुम्हाला तुमच्या मुलाचं दुसरं लग्न लावायचं असेल तर लवकरात लवकर लावा, पण आधी त्यांचा डिवोर्स करून घ्या. एकदा का डिवोर्स झाला ना की मग तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू शकता. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकीने ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकलेलं असतं, कारण इथे जानकी ऐश्वर्यावरती बारीक नजर ठेवून असते. ऐश्वर्या कुठे जाते हे तिला बघायचं असतं. तेव्हा ऐश्वर्या इथे आता शर्वरीच्या घरी आलेली असते आणि तिच्या सासूला भडकवत असते, जर आमच्या शर्वरी वंशांना मुलंच होणार नाही आहे तर उपयोग तरी काय? तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलामध्ये दोष नाही आहे ना, मग करा त्यांचं दुसरं लग्न. मी त्यांच्या मतासारखी नाही आहे. माझं म्हणणं काय, ज्याच्यामध्ये दोष आहे ना त्याने एकटं राहावं आणि दुसऱ्याला पूर्णपणे मुभा दिली पाहिजे लग्न करायची. तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून द्या, पण त्याआधी त्यांचा डिवोर्स झाला पाहिजे, तो लवकरात लवकर करून घ्या. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या इथे विक्रांतच्या आईची साथ देते हे जानकीला कळलेलं असतं. तेव्हा जानकी इथे ऐश्वर्याला आता घरी चांगलं खडसावते आणि म्हणते, काय गं ये, लाज नाही वाटत तुला? शर्वरी वंश आपल्याला बहिणीसारखे आहेत आणि तरीसुद्धा त्यांना मूलबाळ होत नाही हे कळल्यानंतर लगेच गेलीस का आणि तिच्या सासूबरोबर हातमिळवणी केलीस, आणि आपल्या शर्वरी वंशांचं आणि विक्रांतरावांचं एकमेकांवरती एवढं प्रेम आहे ते तुला दिसत नाही? त्यांचा डिवोर्स व्हावा यासाठी तू प्रयत्न करतेस का? हे बघ ऐश्वर्या, हे तुझं कारस्थान थांबव, नाहीतर मी सगळ्यांना सांगे ना की तू त्यांच्या आईंना भेटायला गेली होतीस म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुला जे करायचं आहे ते कर, मला जे करायचं आहे ते मी करणारच, कळलं ना? आणि ह्याच्यामध्ये माझी काय चुकी आहे गं? सांग, जर शर्वरी वंशांना इथे मूल होत नाही तर माझी काय चुकी? आणि जर नाही होत आहे मूल तर त्यांना दुसरं लग्न करायला नको? त्यांचं खानदान पुढे कसं जाणार? तेव्हा इकडे आता ऐश्वर्याचं बोलणं हे उलटंच. जानकी म्हणते, तू आहे ना कुत्र्याच्या शेपटासारखी आहेस, वाकटी ती वाकडीच, कळलं ना? तुझ्यामध्ये काही बदल नाही होणार. तुझ्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करायची गं? पण तू काळजी करू नको, मी आहे ना, मी त्यांचा संसार मोडू देणार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी काहीही कर पण माझ्या मुलीचा संसार मोडू देऊ नकोस गं. जानकी म्हणते, आई तुम्ही काळजीच करू नका, मी शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजी यांच्या इथे नात्याला तडा जाऊ देणार नाही. तेव्हा इकडे जानकी आणि ऋषिकेश आता विक्रांतला आणि त्याचबरोबर शर्वरीला मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि इथे आता शर्वरीच्या सगळ्या टेस्ट वगैरे केल्या जातात. पण इकडे आता त्यांचंसुद्धा हेच म्हणणं असतं की शर्वरीला कधी बाळ होणार नाही आहे म्हणून. तेव्हा इथे विक्रांतच्या आईची इच्छा असते की मला माझ्या खानदानाचाच वारस हवा आहे, त्याच्यामुळे मूल वगैरे दत्तक तर घेण्याचा कुठला प्रश्न येतच नाही, मला मूल दत्तक घेतलेलं नको आहे, मला माझ्या मुलाचंच बाळ हवं आहे, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की जर आता मला शर्वरी वंशांचा संसार वाचवायचा असेल तर माझ्याकडे एक पर्याय आहे. तेव्हा ती इकडे आता ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, जर आपण इथे आता सरोगसीचा एक पर्याय निवडला तर आता विक्रांतरावांच्या आईला त्यांचंच बाळ हवं आहे ना, तेव्हा विक्रांतराव आणि शर्वरी वंश यांचंच ते अंश असेल, पण जर त्या बाळाची सरोगसी मदर मी झाले तर? तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो, हा तू मनापासून घेतलेला निर्णय आहेस का? तुला चालणार आहे का? तेव्हा इकडे जानकी म्हणते की मी शर्वरी वंशांच्या आनंदासाठी काहीही करेन, पण तुम्हाला चालणार आहे का मी सरोगसी मदर झाले तर त्यांच्या बाळाची दोघांच्या? तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की ठीक आहे. तेव्हा जानकी आता शर्वरीला बसवते आणि विक्रांत आणि शर्वरी या दोघांना समजावून सांगते आणि ती म्हणते की बाळ तुमच्या दोघांचं, पण आता ते जन्माला फक्त घालायचं आहे, तर मी बाळाची सरोगसी मदर व्हायला तयार आहे, असं जानकी आता शर्वरी आणि विक्रांतला म्हणते. तेव्हा इथे जानकी म्हणते की तुमच्या आईला तुमच्याच खानदानाचं बाळ हवंय ना, म्हणून हा मी निवडलेला पर्याय आहे. तुमच्या बाळाला मी जन्म द्यायला तयार आहे, त्याची सरोगसी मदर बनायला तयार आहे, तुम्हाला चालणार आहे का? तेव्हा इथे हा पर्यायसुद्धा चांगला आहे, बाळ तुमचंच असणार आहे, तुमच्या खानदानाचंच असणार आहे आणि त्यात तुमच्या दोघांचं असणार आहे,
असं इथे आता सांगितल्यानंतर इथे आता जानकीचा निर्णय हा शर्वरीला आवडलेला असतो. त्यामुळे अशा पद्धतीने आता जानकीने हा निर्णय घेतलेला आहे आणि तो शर्वरी आणि विक्रांत या दोघांना सांगितलेला असतो. तर इथे जानकीने त्या दोघांच्या नात्याला तडा जाऊ नये, ते दोघेजण सेपरेट होऊ नये, त्यासाठी तिने इथे सरोगसी मदर होण्याचा पर्याय निवडलेला असतो आणि त्याच्यामध्ये ऋषिकेशने सुद्धा तिची साथ देण्याचं ठरवलेलं असतं.